पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा नवापूर येथे उत्साहात संपन्न। मी 89 वर्षाचा आहे, तरी मी स्वतःला अजूनही जवान समजतो। ज्येष्ठ नागरिक तथा माजी नगराध्यक्ष विपिनभाई चोखावाला। नवापूर शहरात ज्येष्ठ नागरिक संघ नवापूरची मासिक सभा महात्मा गांधी पुस्तकालय सभागृहात आयोजित करण्यात आली होती। या सभेत प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक तथा माजी नगराध्यक्ष विपिनभाई चोखावाला उपस्थित होते। उपस्थित पाहुण्यांचा स्वागत सत्कार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किशोर दलाल श्रीष्मा शहा यांनी केला। बैठकीच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे विपिनभाई चोखावाला यांचा परिचय सुरेश पाटील यांनी करून दिला। त्यांनी सांगितले की नवापूर शहराच्या इतिहासात विपिनभाई चोखावाला यांनी अनेक विकासात्मक कामे केली आहेत। राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे। ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करताना विपिनभाई चोखावाला म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे। वर्षातून एक वेळा आपल्या शरीराची तपासणी डॉक्टरांकडून करून घ्यावी। मी 89 वर्षाचा आहे, पण मी स्वतःला अजूनही जवान समजतो, कारण मी नियमित व्यायाम व आहारावर लक्ष देतो। आपणही ते करावे असा मौलिक सल्ला दिला। शिरीष शहा यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व त्यावर उपाय मार्गदर्शन केले। सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुरेश पाटील यांनी केले। खेडीमेडीच्या वातावरणात ज्येष्ठ नागरिकांची सभा संपन्न झाली। 62 पासून काम करतो, शिक्षण इथेच झालं की आपली नेहरू रोडवर स्कूल आहे, आता बंद पडलेली आहे। त्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण, नंतर भोईगल्लीमध्ये जे सुभाष बिल्डिंग त्याच्यात हायस्कूलचं शिक्षण, आणि नंतर कॉलेजसाठी ते बाहेर जावं लागलं, त्यावेळी कॉलेज नव्हतं। तर एवढ्या वर्षात मी जवळजवळ सर्वांना ओळखतो, आणि माझ्या वयामुळे मला वाटतं आपण सुद्धा माझ्यापेक्षा लहान असाल, कमीत कमी 2-5-10 वर्षानंतर लहान असालच। तर या शहराची हिस्ट्री म्हणजे इतिहास मला संपूर्णपणे लक्षात आहे, माहिती आहे, कारण सर्व जे काही घडलेलं आहे इथे या शहरात माझ्या नजरेसमोर घडलेलं आहे। उदाहरणार्थ हा हॉल 1962 बांधला गेला होता। 64-63 याचं उद्घाटन त्यावेळेचे होम मिनिस्टर, महाराष्ट्राचे होम मिनिस्टर DS देसाई, बाळासाहेब देसाई यांनी केला होता। एवढा लहानसारख्या हॉलच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्राचे होम मिनिस्टर आले होते सगळ्यात। आणि त्यावेळी आपले इथे क्रांतिकाका सत्यलाल छोटालाल शहा ते ग्रामपंचायत सरपंच होते। त्यांचा कार्यकाळ, त्यांच्या कार्यपद्धती ही अशी विशेष होती की आज पण त्यांच्या नगराध्यक्ष पदाचा आणि कार्याचा आठवण करून जनता आठवण करते। आणि स्वच्छ कारभार, विना पैशाने होणारी कामं, तोपर्यंत भाईंची आठवण सामान्य माणसाला येत असते, हे मी प्रामाणिकपणे नमूद करू इच्छितो।